थांबा थांबा, जेवण झालं का सगळ्यांचं? नक्की ना? मासवडे मिळाले का? आता टाळ्या वाजतात, मला नक्की शंका आहे आडपेने नीट वाढलं नाही, जीवन पूर्ण झालं नाही. तसं नाही काय? काय इकडं पै भक्ती एके मी जाणं, ते तर साना थोर म्हणे, आम्ही भावाचे पावणे बनते. प्रस्तुत प्रवचन सेवेसाठी जी उभी घेतलेली आहे, नवव्या अध्यायातील 95 उभी आहे. पै भक्ती एके मी जाण, ते तर साना थोर म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे बनते. मी फक्त भक्तीला जाणतो. तो थोर मोठा आहे का छोटा आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, त्याचा भाव कसा आहे, हे मी पाहत असतो. असं प्रत्यक्ष परमात्म्याने आपल्याला दिलेली. मी प्रवचन इथं केलेलं आहे, खूप प्रवचन झालेत, माझे 900 प्रवचन झालेत, पण मी अडचणीत आहे. तुमच्या सगळ्यांची माफी मागायसाठी आलोय. करोना एकदा झाला, दोनदा झाला, त्यामुळे दोन्ही खुबेचे ऑपरेशन झाले, मणक्याचं ऑपरेशन झालं. एवढा थांबला नाही तर बरंच चालू झालं. गेले 5-6 वर्षापासून त्रास. पण आता मी जरी आलो नाही तर माझ्या धर्मपत्नी प्रत्येक वारीला हजर आहेत. सगळ्यांना अनेक दिवस बोलायचं बंद होतं. काही दिवसापर्यंत बोलायला सुरुवात केली. केंद्रीय महाराजांनी सांगितलं तुम्ही आले पाहिजे, आणि त्यांनी त्या बॅलेटवर माझं नाव छापलं. मी बॅलेट पाहिलाच मला माहीत झालं, कारण मी अलीकडे प्रवचन या 2 वर्षात कुठे केलं नाही. भाषणसुद्धा करायची गरज पडली नाही. मुलगा आमदार केला उभा होता, पण एकही भाषण मी केलं नाही. खूप मताने निवडून आला. देवाचं आपल्याकडे लक्ष असतं, आपलं त्याच्याकडे असलं पाहिजे. आपलं जर लक्ष नसेल तर अडचणीच होतं. अर्जुनाला उपदेश केलेत. आता मी खूप वक्ता महाराष्ट्रामध्ये जे वक्ते आहेत त्याच्यामध्ये पट्टीचं वक्ता म्हणून माझ्याकडे बघायचे. हजारो भाषणांनी 900 प्रवचन केलेत मी एकूण. नाईलाज आलिया भोगासी असावे सादर चित्ते असू द्यावे नित्य समाधान. आले जरी कष्टदशा अपार न टाकिता धैर्य तथापि तोर. केला जरी बळेच पोत घाली ज्वालावरती उफळे. किती कष्टदशा आली तरी न सोडता परमेश्वराचं नाव घ्या. माझ्याबरोबरचे अनेक कार्यकर्ते, माझ्या जवळचे प्रेमाचे कार्यकर्ते गेलेत. करोनाने खूप मोठा दणका दिला, पण आम्ही त्यातून वाचलो, म्हणजे सगळ्यांचा आशीर्वाद म्हणून वाचलो.
माझ्या कोर्टच्या इकडं असलेले गेले. मी वाचलो, आज तुमच्या समोर आलं. सगळ्यांचं दर्शन घ्यायचं. माझे मित्र कार्यकर्ते आहेत. बाळासाहेब माडिक अत्यंत छोट्या कुटुंबातला मुलगा, अनेक अडचणीत असताना पण माझ्याबरोबर राहायचं तर तुम्हाला माळ घातली पाहिजे. माझ्या शब्दावर माळ घातली नसते. आता तुमच्यासमोर येतातच, चांगलं प्रवचन करतात, कीर्तन करतात, बारूड करतात. म्हणजे पट्टीचा वक्त असं झालेला आहे. त्यांना म्हणलं तुमच्यासमोर मी महाराजांना बोललो की असं केलं चालेल का, कारण मला बोलताच येत नव्हतं. मी पहिल्या वेळेस म्हणजे प्रवचनाचं नावसुद्धा पहिल्या वेळेस घेतो. गेले 4-5 वर्ष असं झालं अंथरुणावर पडून, पण घरचं लक्ष चांगलं असल्यामुळे तब्येत टिकून आहे. उलट वजन वाढलंय. आता मग अशी पाहिलं किती चाललात, 16-17 किलोमीटर चाललात. माझ्या 15 वाऱ्या झाल्या पायी. सायकलवरतीच खूप वाऱ्या केल्या. माझ्या मिसेसच्या आताही 24वी वारी आहे. गेले 24 वर्ष मी 6 वेळेस मध्यंतरी आमदार होतो, मंत्री होतो, 7 वेळेस आमदार होतो, पण त्यांनी कधी वारी चुकवली नाही. मला फास झाला, मी त्यांच्याबरोबर वारीत होतो. देवाने आपल्याकडून करून घेतलं. पंढरीच्या पांडुरंगावर पुष्पवृष्टी करण्याचं काम माझ्याकडे 9 वर्ष हेलिकॉप्टरमधून मी पुष्पवृष्टी केली. पण भोगले पाहिजे. राजा असो, रंक असो, कोणी असो, त्याला ते करायलाच पाहिजे. दोष त्याला देऊ नका. तू पाठव की ते मी सहन करायला तयार आहे. माझा तुझ्यावर राग नाही, तुला वाईट बोलायचं नाही. आत्तापर्यंत काम करत राहिलो आणि काम करत राहणार. वारीला यायचं का नाही याच्यावर चर्चा झाली. देवाच्या दयाने, पांडुरंगाच्या दयाने घरचं बरं आहे. मॅडम फॉर्च्युनर घेऊन आल्यात, मी बी दुसऱ्या गाडीत आलो. पण मुलांनी सांगितलं कोणती गाडी आहे तुमच्याकडं. मी सांगितलं गाडीचं नाव. एक दिवस थांबा. एक दिवस न थांबता वारी सुरू केली आणि त्यांनी गाडी तयार करून पाठवली मला. सगळी सोय असलेली गाडी आहे. केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. प्रामाणिकपणे वागलो, आपल्या हातून कुणाचं वाईट होणार नाही पाहिलं, आणि त्याचाच हे श्रेय मला मिळालेलं आहे. मोर्चे किती काढावं, किती चालावं पाहिजे. महाराष्ट्रात मी 9 वेळेस संपूर्ण महाराष्ट्र फिरलो. वयाच्या 25व्या वर्षी आमदार झालो. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सिनियर आमदार मी आहे. 7 वेळेस 7 वेळेस आमदार झालो, पण प्रत्येक वेळेस नवीन चिन्हावर.
एका चिन्हावर दुसरं स्वतः येत नाही. मला 7 चिन्ह मिळाले. 7 चिन्ह मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. मला काय माझं महत्त्व सांगायचं नाही, मोठेपणा सांगायचं नाही, पण झालेली गोष्ट लोकांच्या समोर आली पाहिजे. आणि मी तुमच्या समोर आज एवढ्या दिवसांनी येईल. आमची ज्येष्ठ भगिनी मुंडेताई हजर 5 वर्षांनी पहिल्या वेळेस भेट होती. मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. याच्यापेक्षा जास्त बोलणं. आता मी बाबा महाराज साताराकरांकडे जेवढे आज कीर्तनकार आहेत, प्रत्येक कीर्तनकारांच्या बरोबर किंवा त्यांचं कीर्तन माझं प्रवचन असं झालेलं आहे. त्याच्यामुळे केंद्रीय महाराजांनी मला खुर्ची बसवलं, करत राहिलो. आणि महाराज केंद्रीय महाराज या बाबांनी मला प्रवचन करायला लावलं. पुढे बसणं मागायचे ते कुठे काय नव्हतं. पंढरपूरला जाण्याच्या आधी आम्ही 1 दिवस थांबलो होतो. समोर बसले आणि दिंडीला भेट देण्यासाठी गेलो. दिंडी बरोबर बायको त्या दिंडी तिलाही भेटायचं. गेलो तर सकाळी बालाजी महाराज काय ना कोण बालयोगी महाराजांचं कीर्तन प्रवचन होतं. प्रवचन संपलं ते निघून गेले. हे गेले म्हणजे महाराज प्रवचन संपलं निघून गेलेत. असं करा, दुसरं कोणाला तरी करायचं. कोणाला सांगायचं. त्याने पाचपते साहेब चांगले बोलतात, त्यांचं भाषण ठेवा. पण आमचे मित्र बाहेर आले, त्यांनी सांगितलं आता पाचपते महाराजांचं प्रवचन होणार. माझी बायको खूप लांब बसली होती, माझ्या बहिणी वगैरे होत्या, म्हणजे सासूबाई होत्या, त्या लांब तोंड करून बसल्या. आता म्हणजे दादा तिथं बसणार. अहो ते व्यासपीठ कोणाचं आहे? तुम्हाला मी आज सांगतो, माझ्या मनातलं हे साचून ठेवलेलं सगळं ओकायचं आहे मला. पाचपती साहेबांचं कीर्तन प्रवचन होणार आहे, सगळ्यांनी बसून घ्या. महाराजांनी सांगितलं जेवायला थोडा वेळ आहे, कोणाला तरी बोलायला सांगा. यांनी मला सांगितलं. पहिलं प्रवचन केलं आणि त्यानंतर आज 1000च्या आसपास 900च्या वरती प्रवचन झालेत. पण आता प्रवचन आजारापासून प्रवचन, पहिलं प्रवचन इथं सुरू केलं. विधात्याचा संकेत माहीत नाही. एका दिवस मला पूर्ण ताकदीने बोलता यावं असं सुद्धा त्यांनी ठरवलं असेल. आले देवाजीचे म्हणा, ते कोणाचे चाल्यानं.
मी बोलत राहिलं तर बरोबर होणार नाही. प्रवचनाला बसलो दुसरंच काहीतरी सांगत बसलो. एकदा आपण पुंडलिकावर म्हणू, नंतर बाळासाहेब माने प्रवचन करते. सगळ्यांनी एकदा खोकरून घ्या. देवाचं नाव घेताना कंजूस पण करू नका. तुम्ही कंजूसपणा केला तर तो सुद्धा कंजूसपणा करेन, ते मागात म्हणून. आता आमचे भोग काय आहेत मला माहीत नाही, पण भोगतोय आम्ही. तक्रार नाही. तक्रार आली या भोग असे असावे साधन. या पुढे सगळे पुंडलिकावर दिवसाळ्याने म्हणायचं एका वचन. महाराज पुंडलिकावर देवारिटन श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केंद्रे महाराज की जय. धन्यवाद. 6 वर्षात आज एवढा मोठा आवाज आला. समचरण सरोजम सांद्रीलाबुदाबम जगननीतपानी मंडन मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवल असलम विठ्ठलम चिंतेयमी. पांडुरंगाच्या आषाढी पंढरपूरच्या वारीमध्ये कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती ज्ञानराज माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये त्यागमूर्ती गुरुवर्य गोविंद महाराज केंद्र दिंडी क्रमांक 43च्या या मुक्कामाच्या वाल्या गावी श्री क्षेत्र वाल्याच्या ठिकाणी आज ज्यांचं आपण प्रवचन श्रवण केलं. महाराष्ट्रामधील सज्जन हो, राजकीय क्षेत्रातून राजकीय क्षेत्रातील प्रवचनकार होणं अवघड आहे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रवचन होणं काय अवघड नसतं. त्यांचा तो विषय असतो. विषय तो आता त्यांचा झाला नारायण. पण ज्यांचा संसार हे उत्कृष्ट आहे, परमार्थही उत्कृष्ट आहे आणि राजकारणसुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर परमार्थाची जोड असे आता ज्यांचं आपण प्रवचन श्रवण केलं. दादांनी सांगितलं 900 प्रवचनं या ठिकाणी महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, विदेशातसुद्धा दादांचे प्रवचनं झाले. आणि अतिशय या ठिकाणी प्रवचन होणं काही विशेष नाही. प्रवचनाला वक्ता लागतो आहे, अभ्यास कमी असला तरी चालतो आहे, पण श्रद्धा दादांची बघा हे आज तुमच्या माझ्याकरता आदर्श आहे, निष्ठा आहे. आणि अशाही या ठिकाणी राजकारणाचा व्याप असतानासुद्धा केवळ या ठिकाणी गुरुवर श्रद्धा त्यागमूर्ती गुरुवरे महाराजाकडून या ठिकाणी या ठिकाणी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊन या ठिकाणी प्रवचनकार महाराजांनी दादाने सांगितलं. पहिलं प्रवचन दिंडीत या ठिकाणी केलं आणि प्रवचन करता करता सुंदर असं वारीसुद्धा. हे नुसतं प्रवचनच नाही, काही आम्ही प्रवचन करतो वारीला माहिती नसतं, फक्त पंढरपूरचं दर्शन होतं. नुसतं या ठिकाणी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करून व्याप असता मंत्रालयाच्या व्याप असतानासुद्धा एक दिवस जर अचानक मीटिंगला जायचं ठरलं, जिथे या ठिकाणी वारीला गेलो तिथूनच पुढे प्रवास कधीच खंडित वारी होऊ दिली नाही. आणि तीच परंपरा समर्थपणाने आत्तासुद्धा या परिस्थितीमध्ये मी ज्यावेळेस त्यांना निमंत्रण द्यायला गेलो घरी त्यावेळेस सांगितलं की महाराज झाली का नाही तयारी. मला दादा झाली तयारी, तुम्ही कधी येणार आम्हाला भेट द्यायला. कारण त्यांच्या घरची अक्कांची वारी चालू होती. मला आता व्याप आहे, तब्येत आहे. मी सहज बोललो कधी येणार वारीला. कधी काय म्हणजे माझी बॅग भरून झाली, मी आळंदीला प्रस्थानालाच येणार आहे, प्रस्थानपासून वारी करणार आहे. पण यावर्षी वारी मी थोडंसं गाडीमध्ये करणार आहे. बघा याही वयात सर्व ऐश्वर्य असतानासुद्धा या ठिकाणी दादांचा श्रद्धा, दादांचा भाव ही तुमच्या माझ्याकरता आदर्श म्हणून पुनश्च एकदा दादांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. दादा सुंदर असं मागच्या वर्षीपेक्षा आम्हाला वाटत नाही तुम्ही आजारी म्हणून. सासवडला तर मला आता त्याशी बोलले ना, आत्तासुद्धा तुम्हाला आजार वाटतात पण आम्हाला काही आजारी वाटत नाही. इतकं सुंदर असं बोललं की माऊलीची आणि पांडुरंगाची आणि प्रार्थना करूया. याच्याही पेक्षा कुठलंही दादांना आता मागणी करायची नाही, सगळं तयारच आहे. मुलगा आमदार आहे, पत्नी जिल्हा अध्यक्ष आहेत, घरी कॉलेज आहे, काहीच कमी नाही. फक्त एकच मागूया, अखल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकाळा हरीच्या दासा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. आणि या ठिकाणी एवढंच मागूया. याच्याही पेक्षा वाचस्पतीचनी पाडी वाची बरवे कवित्व, या एवढंच आपण मागूया.
याच्यापेक्षाही या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या वारीला आवाज चांगला होऊन अतिशय, आज तर काही वाटलंच नाही तुम्हाला आजारी आहेत, 90%पेक्षा 1%च फक्त थोडासा अतिशय या ठिकाणी माऊलीकडं पांडुरंगाकडं प्रार्थना करूया, गुरुवारी महाराजांकडं प्रार्थना करूया आणि यापेक्षाही अजून आरोग्य त्यांना चांगलं लाभो एवढं सर्वांच्या वतीने मी माऊलीच्याने प्रार्थना करतो. एक मिनिट, एकच मिनटं घेतोय. केंद्रे महाराज मोठे प्रवचन मला करायला लावलं आणि मंदिराचं काम सुरू करायचं. मला म्हणलं तुम्ही तिथं आलं पाहिजे. पायाचा दगड बसवण्याचं काम माझ्या हस्ते त्यांनी केलं. काय मोर्गाने काय द्यायचं म्हणलं ते तुम्ही ठरवायचं, तुमच्या आडनावाप्रमाणे करा. आता 5 हे आजपुते मला ते 5,55,555 मान्य केले आणि देऊन टाकले. तसे खूप ठिकाणी मदत केली, पण केंद्रीय महाराजांनी मला प्रवचनाला करायला बसवलं. मोकळा हात सुद्धा ठेवायला सांगितलं. खूप खूप महाराजांचं जरूर आहे आणि आता त्यांचे चाललं नाही व्यवस्थित होईल याची अपेक्षा करतो. धन्यवाद. या ठिकाणी दादाने 5,55,555 रुपये नावाप्रमाणे दिले. आता दादाला आग्रह तर करत नाही दादा, मी आत्ता थोडा आग्रह करतो की येणाऱ्या काळामध्ये सुवर्ण कळस बसवायचा अक्का बरं का. आणि तेही या ठिकाणी सुवर्ण कळसाला आमच्याकडे पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये मुलींची देणगी जास्त लागते असं म्हटलं जातं. कारण मंदिर सर्वांनी घरच्यांनी बांधायचं असं प्रायव्हेट, पण कळसाकरता मुलीची देणगी जास्त लागते. तसं तुम्ही या दिंडीचे या ठिकाणी लाडकी कन्या आहात, म्हणून विनंती असेल आपल्याला की फक्त आता सुवर्ण कळसा करता तुम्हाला वाटलं 2-4 किलो सोनं द्यायचं असलं, थोडं बाकी आहे. या ठिकाणी विनंती असेल जेवढं सहकार्य होईल तेवढं सहकार्य. दादा पुढच्या वर्षी तुम्ही मंत्री असताना जसं अख्ख्या दिंडीला पुष्पवृष्टी केली होती, तर पुढच्या वर्षी आपल्याही दिंडीला सुवर्ण महोत्सवाकडं आपली दिंडी वाटचाल करते. 50 वर्ष 2027ला आपल्याला संपन्न करायचं आहे. असो, या ठिकाणी दादांना जास्त न बोलता आता दादांचं स्वागत या ठिकाणी आता अवसरून आलेली मातोश्री ट्रॅव्हल्स असेल, त्यांचे सर्व सहकारी बापूसाहेब सर्वांनी पुढे यायचं आहे. या ठिकाणी माजी वनमंत्री यांचं स्वागत होतं आहे. आता आलेल्या अवसरीवरून एक वनमंत्री नाही, माझे 6 खाते 6 खाते बघा, आणि ज्या खात्यात जातो तिकडं गुलाल लागायचा, ही वैशिष्ट्य आहे. एक नारद असं पात्र आहे दादा भागवतामध्ये, जिकडं जाईल तिकडं स्वागतच असते नारदाचं. तसं या ठिकाणी दादा ज्या पक्षात जात होते तिकडं त्यांचंच या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांचं स्वागत. या चव्हाणसाहेब या मातोश्री ट्रॅव्हल्स किंवा अवसरीकडे परंडी या ठिकाणी स्वागत करण्याकरता या पुढे या दत्तात्रय चव्हाण असतील किंवा इतर अवसरीच्या आता आलेले या दोघं या, त्यांचं या ठिकाणी स्वागत सर्वांच्या वतीने या ठिकाणी होतं. जरा पाय उचला. तसेच या ठिकाणी अक्कांचंही स्वागत. आजची पंगत या ठिकाणी झालेली आहे, पूर्ण अन्नदानाची बऱ्यापैकी पंगत, पाचपुते साहेबांची पूर्ण परिवाराची तथा थोरात परिवाराची यांची आहे. त्यांचं स्वागत समस्त ग्रामस्थ अवसरीकर आता भेट देण्याकरता 3 ट्रॅव्हल्स दिंडीला भेट देण्याकरता आल्यात.